मुंबईत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळीजवळ मोठा अपघात झाला. टाटा सफारी आणि टेम्पोची भीषण टक्कर झाली. ऐन गर्दीच्या वेळी दोन्ही बाजूंची वाहतूक मात्र विस्कळीत झाली. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळीजवळ मोठा अपघात झाला. अपघाताची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो. टाटा सफारी आणि टेम्पोची भीषण टक्कर झाली. ऐन गर्दीच्या वेळी दोन्ही बाजूंची वाहतूक ही आता मात्र विस्कळीत झाली. अपघातानंतर त्याची दृश्य आपण पाहतोय. तर ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक मात्र त्या ठिकाणी विस्कळीत झाली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत जोडले. सुशांत, अपघाताची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. त्या ठिकाणी अपघात झालाय आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळीजवळ ही अपघाताची माहिती मिळाली आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था मात्र खोळंबली आहे. काय सविस्तर माहिती आहे? पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात दोन्ही गाड्या उलटल्या असून कारमधील प्रवासी मात्र सुखरूप आहेत अशी माहिती मिळत आहे. तर टेम्पो चालक हा किरकोळ जखमी झाला आहे. तर त्याला जवळील रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता ट्रॅफिक पोलीस आणि ते सगळी यंत्रणा घटनास्थळी पोहोचून दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या होत्या आहेत आणि आता मात्र ते जी काही ट्रॅफिक जाम झालं होतं ते कोंडी सोडण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून करण्यात सुरू आहे. अगदी नक्कीच. सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.